बद्दल खूप खूप आभार मानतो की येथे सामील झालात तुम्ही. आणि आमचे गुरुवर्य श्री पवार सर यांनी तर खूप छान शब्दात तिथं मांडणी केली. श्री रोगे सर हे माझे गुरुवर्य, आणि याबरोबरच माझ्या पप्पांचाही मोलाचा वाटा राहिलेला आहे की माझ्या आणि माझ्या परिवाराच्या पूर्ण जीवन घडण्यामध्ये पप्पांनी खूप सहाय्य केले. पहिल्यापासून त्यांचा सपोर्ट राहिला आमचा. फक्त एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच नाही, तर एक कौटुंबिक माणूस म्हणूनही पप्पा नेहमीच श्रेष्ठ ठरले. आजी आजोबांची सेवा मनापासून केली की आपल्या भावांना बहिणींकडे आलेला जिव्हाळा आणि लक्ष असो, तर याबद्दल त्यांनी पूर्ण लक्ष दिलं. तर आमच्या घरी एक पप्पांचा नियम आहे की पाहुण्यांची सेवा म्हणजे वसुदैव कुटुंबकम, असं ही एक भारतीय संकल्पना आहे. ती खरोखरच पप्पा म्हणजे पूर्णपणे पार पाडतात. तर आमच्या घरी एक नियम आहे, मी सांगायचं विसरलो, की मम्मीला आणि सर्व घरच्यांना ते नेहमी सांगायचे की आपल्या जेवणामध्ये एका माणसाचं जेवण एक्स्ट्रा आपल्या टोपल्यामध्ये भाकरी आणि जेवण पूर्ण राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने कोणीही उपाय असो किंवा जेवलेला असो, त्यांना जेवण करून जाणे वगैरे याची भाषा पप्पांकडे असते. तर पप्पांच्या यशस्वी प्रवासामागे एका व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे, ती म्हणजे माझी मम्मी. तर आजच्या या प्रसंगी मी पप्पांच्या निष्ठेसोबतच माझ्या मम्मीच्या खंबीर पाठिंब्याचाही विशेष सन्मान करतो. पप्पा कर्तव्यावर असताना मम्मीने घराची सगळी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांना नेहमी आधार दिला आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. सातत्य ही गोष्ट तर पप्पांमध्ये खूपच प्रेरणादायी आहे. पोलिसांची नोकरी असल्यामुळे त्यांच्या जाण्याची आणि येण्याची वेळ निश्चित नसायची, पण तरीही ते कितीही उशिरा आले, काहीतरी खाऊ घेऊन आले तर ते सगळ्यांना उठवायचे, खाऊ घालायचे आणि मग स्वतः जेवण करायचे. तर ही त्यांची पद्धत कंटिन्यू असे चालत असते. अजूनही पप्पा एक सातत्य पाळत असतात की रात्री कितीही उशिरा नोकरीवरून आले तरी पहाटे 5 वाजता उठलेले असायचे आणि सकाळचा दिनक्रम त्यांनी नेहमी पाळायचे. तर आईवडिलांचा विचारांचा आदर करून त्यांनी सुरुवातीला आर्मीतील नोकरी टाळली, कारण का तर घर सोडून जावं लागेल वगैरे, त्यामुळे ते नोकरी जॉईन करू शकले नाहीत. त्यामुळं नंतर एक त्यांनी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन चालू होतं. तर नोकरीचा प्रयत्न तर 10वीपासून चालूच होता. तर त्यानंतर BSc सेकंड इयरला असताना त्यांना पोलीस भरतीचा कॉल आला. तर त्यामध्ये ते यशस्वी राहिले.